हे आहे गारगोटी म्युझियम. हे नाशिक शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर नाशिक शिर्डी महामार्गावर आहे. सिन्नर येथे आहे. हे भारतातले पहिले आणि एकमेव रत्न खनिज जीवाश्म संग्रहालय आहे. येथे स्फटिकांचा सर्वात मोठा उत्कृष्ट संग्रह आहे, ज्यामध्ये अनेक वर्षापासून जमा केलेल्या नैसर्गिक खनिजे आणि रत्नांच्या नमुन्यांचा संग्रह आहे. संग्रहालयाची उघडण्याची वेळ 9 ते 6 आहे. प्रवेश फी सुद्धा अगदी कमी असून प्रत्येक खनिजाची माहिती, त्याचे नाव, त्याचे उपयोग, ते कुठे सापडले हे व्यवस्थित सांगण्यासाठी गाईड असतात. त्यामुळे आपल्याला त्याची सगळी माहिती मिळते. तुम्ही जर कधी नाशिकला गेलात तर नक्की गारगोटी म्युझियमला, संग्रहालयाला भेट द्या. जर घरामध्ये शाळकरी मुलं असतील तर तुम्ही नक्की त्यांना दाखवायला न्या, कारण त्यांच्याही अभ्यासामध्ये याचा अभ्यास असतो. त्यामुळे जेणेकरून त्यांना सगळ्या खनिजांची चांगली माहिती होईल. हे आहे महावीरांची मूर्ती. त्या स्फटिकापासून तयार केलेली आहे. ही गणपतीची मूर्ती. अशा खूप साऱ्या मूर्ती बनवलेल्या आहेत. तसेच काही खनिजही मूळ रूपामध्ये तशीच ठेवलेली आहे. गेल्या भारतमातेची सुंदर मूर्ती दिसते आणि त्या बाजूला ही गणपतीची मूर्ती दिसते. ही गणपतीची मूर्ती त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजस्थानमध्ये असलेल्या संगमरवरी दगडापासून बनवलेली आहेत. ज्या खनिजांपासून सहज मूर्ती बनवता येतात किंवा वस्तू बनवता येतात त्या त्यांनी तिथे बनवून ठेवलेल्या आहेत. पण काही खनिजे मात्र आहे त्या रूपामध्येच तिथे ठेवलेली आहे. असे हे सुंदर संग्रहालय बघितलं की डोळ्याचे पारणे फिटते. दगडाच्या आत असणारी ही खनिज, त्याचे सुंदर रंग, इतकी वैविध्यता पाहून तिथून पायच काढावासा वाटत नाही. बऱ्याच शाळा तिथे ट्रिप आणतात जेणेकरून मुलांना ह्या सगळ्याची माहिती व्हावी. ह्यात बाहेरून दगड दिसतोय आणि आतून ही सगळी खनिजे आहेत. इथे जगातील सर्वात मोठा, सर्वोत्तम भारतातील झिओलाइट खनिज आणि क्रिस्टलचा संग्रह आहे. तसेच काही शंख, नामाशेष झालेले डायनासोर आणि मॅमोथ यांचे जीवाश्म, काही मौल्यवान दगडापासून कोरलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या मूर्ती पण आहेत. फ्लोरोसंट खनिज, तसेच चंद्र आणि मंगळावरील खडक, काही पुतळे, सोने, हिरे, झिओलाइट असे अनेक प्रकारच्या गारगोट्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी त्यांनी इथे माहिती लिहून ठेवलेली आहे. मंगळावरचं खनिज कुठलं आहे, खूप सुंदर सुंदर खनिजांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची नावं, ते सगळ्याची माहिती आपल्याला देतात. आणि तेव्हा आपल्याला कळते की पृथ्वीच्या आत एवढा मोठा खजिना आहे. पृथ्वीवर तर आपण पाहतोच, सौंदर्य निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, पण पृथ्वीच्या आत सुद्धा इतके सुंदर गोष्टी असू शकतात हे इथे गेल्यानंतर आपल्याला समजते. हे झिओलाइट खनिज जे आहे हे 65 दशलक्ष वर्ष जुनी आहे. काही अहिल्यानगरमधलं अपोफिलाइट आहे. पुण्यातील एक कॅव्हनसाइट, श्रीलंकेतलं नीलमणी, अमेरिकेतलं मूळ सोनं, गुजरातमधील डायनासोरचे जीवाश्म, टायटॅनिक कोळसा, असे सगळ्या प्रकारचे खनिज आणि दगड इथे ठेवलेले आहेत. तसेच वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा दगडांमध्ये सापडलेली खनिजे इथं त्यांनी गोळा केलेली आहेत. त्याचे नमुने ठेवलेत. पिवळा कलर, निळा कलर, जांभळा, पांढरा खनिजांचा प्रकार. एक तर खनिज असं आहे की ते इतकं त्याला धार आहे की नुसतं हातात जरी धरलं आणि थोडं दुर्लक्ष झालं की ताबडतोब ब्लेड लागल्यासारखी आपल्याला त्याची रक्ताची धार त्यातनं हातातनं निघते. बाहेरून सगळा दगड दिसतोय आणि आत हा वेगवेगळ्या रंगाचं मिनरल्स सापडतात. हे आहेत रत्न. मुद्दाम अंधार केलेला आहे. ही जी रत्न आहेत ही अंधारामध्ये कशी चमकतात म्हणून त्यांनी ही अंधार करून आम्हाला दाखवली.
त्यासाठी त्यांनी मुद्दाम काचेचं शोकेस केलेलं आहे. खूप सुंदर. हे प्रत्येक खनिज कुठून मिळवलंय, कुठे सापडलंय, याची सगळी माहिती तिथे आपल्याला मिळते. तिथेच वरच्या मजल्यावर ह्या क्रिस्टलपासून बनवलेले काही शोपीसेस आहेत, ज्वेलरी, युनिक गिफ्ट पण विक्रीस आहेत. ह्या अप्रतिम वस्तू घेण्याचा मोह झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यातून उत्खनन केलेले स्फटिक, झिमोलाईट सारखं खनिज येथे पाहायला मिळतं. तसेच आपल्या पूजेमध्ये असणारा शाळीग्राम, याचं स्फटिक कोणतं आहे हेही तिथे सांगितलं आम्हाला. खूप सुंदर. ही जी निळी छटा जी दिसते, हे सगळे खनिज आहेत ब्राझीलमधले. ब्राझीलमध्ये सापडलेले दगडांमध्ये जी खनिजे सापडलीत ती सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या देशांमधून ही जमा केलेली आहेत, ही मिनरल्स सगळे. तेव्हा तुम्ही जर कधी नाशिकला गेलात तर नक्की गारगोटी म्युझियमला भेट द्या आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सुंदर मूर्ती काही वेगवेगळे आकार देऊन ठेवलेत. ज्या दगडांमध्ये खडकांमध्ये सोनं सापडतं तो खडक त्यांनी दाखवला. एक तर खडक असा होता ज्यात पाण्याचे बबल्स तयार झालेले होते, वॉटर बबल्स. असे हे सुंदर संग्रहालय. प्रत्येक ते जे मिनरल आहे किती वेळ पाहू आणि किती वेळ नाही असं सतत होऊ लागलं आम्हाला. आम्ही सगळी माहिती मिळवली तिथली आणि त्यामुळे मी मुद्दाम व्हिडिओ तयार केला की सगळ्यांनाही कळावं आणि सगळ्यांनी इथे भेट द्यावी. हे आहेत डायनासोरचे जीवाश्म. मॅमोथ, डायनासोर यांचे जीवाश्म ठेवलेले आहेत. काही याच्यावर तर त्या प्राण्यांचे आपल्याला ठसे दिसतात. असे हे संग्रहालय तुम्ही नाशिक जिल्ह्यात जर जाल तर पाहिल्याशिवाय सोडू नका.